छत्रपती संभाजीनगरमधून अतिशय भयंकर घटना समोर आली आहेत। मुलांनी टू व्हीलर नेऊ नये म्हणून गाडीतून पेट्रोल काढलं, परंतु 5च मिनिटात त्या पेट्रोलचा इतका भयंकर भडका झाला की त्यामुळे एकाच कुटुंबातील 4 जण भाजले आहेत। यामुळे छत्रपती संभाजीनगर आता हादरलं आहे। सविस्तर माहिती काय आहेत आणि हे प्रकरण कशामुळे घडलं आहे याची माहिती जाणून घेऊया। गेल्या काही दिवसात मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत। रस्ते खराब असल्याने मुलं टू व्हीलर घेऊन बाहेर जाऊ नयेत असा विचार करून मोठ्या भावाने टू व्हीलर मधील पेट्रोल बाटलीत काढून ठेवलं। मात्र काही वेळातच या पेट्रोलमुळे घरात भडका झालाय। या आगीत एकाच कुटुंबातील 4 जण भाजले आहेत। ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील खंडाळा गावात बुधवारी घडली आहे। अधिकची माहिती अशी की पेट्रोलचा भडका उडाल्यामुळे एकाच कुटुंबातील 4 जण गंभीररित्या भाजले आहेत। प्रकाश दळवे वय वर्ष 40, राधा दळवे वय वर्ष 40, आकाश दळवे वय वर्ष 15 आणि गोपाल दळवे वय वर्ष 12 अशी भाजलेल्या व्यक्तींची नावे आहेत। राधा दळवे आणि गोपाल दळवे हे 60% भाजले आहेत। चौघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पेट्रोलच्या बाटलीला कुठेतरी छिद्र असल्यामुळे हा भडका उडाल्याचं नातेवाईक अर्जुन दळवे यांनी सांगितलं आहे। या घटनेची नोंद पाचोड पोलिसांकडून घेण्यात आली आहे। पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। या दरम्यान पेट्रोलमुळे भडका उडाल्यानंतर प्रकाश दळवे यांनी आकाश आणि गोपाल यांना घराबाहेर ढकलले। त्यानंतर या दोन्ही मुलांनी घराजवळील हौदामध्ये उडी मारली असंही नातेवाईकांनी स्पष्ट केलं आहे। दरम्यान या घटनेमुळे घरात बाटलीतून पेट्रोल नेणे किती धोकादायक आहे याबाबतची चर्चा आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू झाली आहे। पेट्रोलची किरकोळ थिनगी आणि सिगरेटच्या धुरामुळे देखील पेट घेऊ शकतं आणि मोठी आग लागू शकते। त्यामुळे बाटलीतून पेट्रोल हाताळत असताना नागरिकांनी काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे। घरात लहान मुलं असतील तर ते पेट्रोलच्या बाटलीला स्पर्श करू शकतात। गळती झाल्यास लहान मुलांना गंभीर इजा होऊ शकते। त्यामुळे नागरिकांनी सतर्क आणि सावधान राहण्याची आवश्यकता आहे। ही घटना ऐकून याविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया नक्की काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि तुम्ही जर या YouTube चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि अशाच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवत राहा। धन्यवाद।